यस. तर संधी चॅप्टरला आपण सुरू करतोय. संधी म्हणजे काय, तर सांधणे, एकमेकाला जोडणं म्हणजे संधी. एवढं सोपं आहे ते. आता समजा इच्छा शब्द आहे, इच्छा, तर हा कसा बनला, त्या इच्छाची जर मी फोड केली तर तो कसा बनला. सगळ्यात आधी इच्छा हा ऱ्हस्व असतो, दीर्घ नसतो. ओके, तर याची फोड कशी बनणार आहे, ई प्लस हा च जो आहे तो पोट फोडून, प्लस छ पण पोट फोडून, आणि आय, तर ही त्याची पोट फोडलं आपण, त्या शब्दाची फोड केली आपण, तर इच्छा असा झाला. पण अजून एक शब्द घेतला, सूर्यास्त, तर याची फोड केल्यावर आपल्याला काय भेटेल, सूर्य हा एक शब्द प्लस अस्त हा एक शब्द. मग सूर्याची जर परत फोड केली आपण बारीक बारीक, तर काहीतरी सु वगैरे असं बनल, आणि नंतर सु प्लस र प्लस य प्लस अ काहीतरी येईन इथं, तर अ येईल का य येईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर अस्तचा तर पहिला अच आहे. मग आता हे जे अ आहे सूर्याचा शेवटचा आणि अस्तचा पहिला, तो अ प्लस अ मिळून बनतो आ, याला म्हणतात संधी होणं. मग मराठी भाषेत असे खूप सारे शब्द आहेत, ते पुस्तकात दिलेत, तुम्ही एक एक वाचायचं आहे, मी इथं वाचून घेणार नाही आहे, पण प्रत्येक त्यातला टाईप आपण बघणार आहेत. मग त्या शब्दांची फोड करायची आणि मग त्यातली संधी ओळखायची. मग त्या संधींना नावं दिलेत कशानुसार, तर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. म्हणजे स्वरांचे जर मिक्स झालं, स्वर जोडले एकमेकांना, जसं सूर्यास्तमध्ये आपण जोडले, तर त्याला म्हणतो स्वर संधी. जर व्यंजन असलं त्या संधीमध्ये म्हणजे जोडण्यामध्ये, तर ती व्यंजन संधी. आणि विसर्गाचे काही नियम आहेत ते बघूयात. स्वरलाच अच असा दुसरा शब्द आहे, म्हणजे स्वर संधीलाच अच संधी असं सुद्धा म्हटलं जातं. मग स्वर संधीचे प्रकार कोणते, तर दीर्घादेश, गुणादेश, रुद्धादेश, यनादेश, अयादी आदेश. पाठ करायचेत म्हणून पहिल्या पेजवरच टाकलेत प्रकार कोणते. आता ते कसे काय लक्षात कसे ठेवायचे, त्याचे उदाहरणं लक्षात कसे ठेवायचे ते पुढे सांगतो मी. नंतर हे व्यंजन संधी, व्यंजनला दुसरा शब्द काय, हल. आणि हल संधीचे मग प्रकार कोणते, प्रथम, तृतीय, अनुनासिक, आणि तच्या काही संधी आहेत, तर ती तची पण कुठे जाते, व्यंजनमध्ये, कारण त काय व्यंजन संधी, व्यंजन आहे म्हणून व्यंजन संधीमध्ये. नेक्स्ट आहे विसर्ग संधी, म्हणजे आता जे दुःख वगैरे असे काय शब्द बनतात, तिरस्कार वगैरे, तर ते कसे बनतात, तर ते विसर्गाचा लोप पावतो का विसर्ग येतो, असे काहीतरी 2-4 नियम आहेत, तर त्या संधी बनतात विसर्गाच्या संध्या. प्रश्न कसे येतात, शब्द येतात आणि संधी ओळखा किंवा संधीचे नियम सांगा, संधीची व्याख्या सांगा, असं काहीतरी प्रश्न विचारले जातात. ओके, आता आपण काय करूयात, स्वर, पगत, व्यंजन, नंतर विसर्ग संधी, त्यांचे उपप्रकार क्रमानुसार, आणि देन सगळ्यात लास्टला आपण बघूयात विशेष संध्या. विशेष संधी म्हणजे काय, की बाबा त्या स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे जे आपण टाईप केलं त्याच्यामध्ये आपल्याला ना टाकता येत, म्हणून आपण त्याला विशेष व्यंजन संधीमध्ये टाकून दिले काहीतरी, म्हणजे जे जोडतोय आपण, मिक्स करतो एकमेकांचे शब्द, ते नियम कुठंतरी एक्सेप्शनल वाटतात, म्हणून आपण त्याला विशेष संधी किंवा विशेष व्यंजन संधी असे काहीतरी नावं दिलेली आहेत. स्वर संधीचा पहिला प्रकार आपण बघूयात, त्याला मी सजातीय संधी असं पण म्हणतो किंवा दीर्घादेश. मग सजातीय काय, आता हे स्वरच असतात ना, म्हणून सजातीय, किंवा त्याला दुसरं नाव काय अजून एकदा, दीर्घादेश. ओके, तर याचं एक्झाम्पल काय, अ सारख्या जातीचे आहेत ना, म्हणून ही एक बनू शकते. याचं एक्झाम्पल काय बघितलं आपण आत्ता, सूर्यास्त बघितलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण देवालय पण बघू शकतो. देवचा शेवटी काय येणार आहे, अ येणार आहे ना. आता अ कसं येणार बाबा, तर व प्लस अ असा व बनलाय ना, आणि आलयला सुरुवातीलाच आपल्याला आ दिसतंय, म्हणजे अ प्लस हे आ काय झालं, सजाती आहे शेवट परत, आणि जे अ प्लस आ झालं तेव्हा देवालय असा शब्द बनला. नेक्स्ट कविच्छा हा शब्द बघूयात, म्हणजे कवी प्लस इच्छा. मग आता कवीमध्ये शेवटचं कोणतं आहे, ई, आणि इच्छामध्ये पण ई. या ईचा काय बनला, दीर्घ बनल्यामुळं ही जी कवीची वेलांटी होती ती काय झाली, दुसरी. पहिली दुसरी जे म्हणतो ना आपण त्याला दीर्घ वेलांटी वगैरे, ते एवढं लवकर लक्षात येणार नाही, म्हणून पहिली दुसरी चालू द्या आपलं जे आहे ते ओळखीचं. एक्झाम्पल गुरु उपदेश, परत एक शब्द बघू, गुरु
प्लस उपदेश, गुरुचा उ पहिला का दुसरा, पहिला, उपदेशचा उ, आता काय होणार आहे दीर्घ, आणि मग तो शब्द काय बनतो गुरु पदेश. आता याच्यात मला सांगायचं काय बघा, एक असे खूप एक्झाम्पल आहे, तुम्ही बाकीचे वाचून घ्या, भुर्जा भुर्जित वगैरे, प्रतीक्षा, महेंद्र. आता महेंद्र नाही होता, महेंद्रचं हे मला एक सांगायचं आहे, सॉरी दुसरी आहे महिला, हा मही प्लस इंद्र, तो आपल्याला वाटू शकते महेंद्र असं होतं, पण ते असं होत नाही. परत एकदा लक्षात घ्या, ते काय होते आता ही आहे ना, हा ई दीर्घ आणि हा ई ह्रस्व, शेवटी काय होणार आहे दीर्घच होणार आहे, म्हणजे महेंद्र असा शब्द तो तयार होतो. ओके, आता मला काय सांगायचं इथं परत एकदा, हे जे आपण बघितलं ई प्लस ई, उ प्लस उ, याला म्हणतात संधी. ठीक आहे, इथं लिहितो परत, PYQला आलं होतं संधी ओळखा विग्रह ओळखा, मला वाटतं परत एकदा आलं होतं, म्हणजे दोनदा रिपीट झालं आहे. आणि हा जो आहे आता गुरुपदेशचा गुरु प्लस उपदेश, किंवा मग कविच्छाचा कवी प्लस इच्छा, देवालयाचा देव प्लस आलय, हे जे रेड चौकोनात मी लिहिलं आहे याला म्हटलं जातं विग्रह. संधी कोणती आणि विग्रह कोणता याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके डन. आता दुसरा प्रकार आहे गुणादेश संधी. आता याचे एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे, गणेश नाव लक्षात ठेवा, गुणादेशला गणेश. ठीक आहे, मग आता गणेशचे नाव लक्षात ठेवलं आपण, तर त्या गणेशची फोड कशी होणार आहे, गणाचा ईश, गणचा शेवट म्हणजे गणची अजून फोड केली तर स्वर कोणता मिळणार आहे शेवटी, अ, आणि ईशचा ई. आपण बघितलं ना संयुक्त स्वर कसे तयार होतात, अ प्लस ई, याचा काय तयार होतो ए. म्हणजे हा शब्द कसा बनलाय, अ प्लस ई ए, आणि गण प्लस ईश गणेश. गणेश ही गुणादेश संधी आहे, गणेश हा शब्द गुणादेश संधी आहे, एवढं वाक्य लक्षात ठेवा. कारण गुणादेश संधी नेमकी कशी होती, मग गणेश कसा बनतो, ए कसा बनतो, अ प्लस ई, हा नियम समजला तरी गुणादेश संधी आपल्याला ओळखता येईल. एकच उदाहरण लक्षात ठेवायचं, गुणादेशचं गणेश. गुणादेशमध्ये आता हा जो ए असा जो बनलाय ना, तसे अजून दोन बनतात, ओ आणि अर. असं काय आलं तर ती आपली गुणादेश संधी. ओचं एक्झाम्पल काय रे, तर गणेशाचं दुसरं नाव लंबोदर. लंबोदर हा शब्द कसा तयार झाला, लंब प्लस उदर, लंबचा शेवटचा अ आणि उदरचा उ, अ प्लस उ, तर अ प्लस उ ओ बनतो ना, हे तर पाठ केलं आपण पहिल्या लेक्चरला. म्हणून ही लंबोदर ही संधी पण काय झाली गुणादेश. नंतर अरची संधी काय, तर देवर्षी, सप्तर्षी, महर्षी. एक्झाम्पल याचे देव प्लस ऋषी, देवर्षी, किंवा सप्त प्लस ऋषी, सप्तर्षी. इथं पहिली वेलांटी पुस्तकात पहिलीच असू द्या, ती मी चुकीची लिहिली आहे. तर माझं काय म्हणणं आहे, गुणादेशचा आपण काय पाठ करणार आहे, गणेश. गणेशवरून ए सोबतच ओ आणि ओ सोबतच अर, अशी काही जर फोड होतीये तर त्याला आपण गुणादेश संधी असं म्हणतो. ओके डन. आता तिसरा प्रकार आहे स्वरसंधीचा हृदयादेश. याच्या आधी कोणतं बघितलं आपण, इथं कोपऱ्यात लिहितो गुणादेश. मग ह्या गुणादेशमध्ये आपण काय पाठ केलं आठवतंय, ए ओ आणि अर पाठ केलं. याला जर थोडं पुढं नेलं आपण तर ती हृदयादेश बनते. गुणादेशला थोडं पुढं नेलं तर हृदयादेश बनते. एक्झाम्पल काय, तर इथं ऐ आणि औ बनतं, एचं ऐ आणि ओचं औ बनतं. फरक लक्षात आला. एक्झाम्पल
एक प्लस एक. आता एक क क कसा बनला आहे असा, कला पोट फोडून, प्लस हा एकचा ए. मग आता यांची संधी झाली अ आणि एची, काय बनणार आहे, अय बनणार आहे. म्हणजे हा शब्द एक प्लस एक, एक एक असा बनला. आता ओचं बघा, एक दंतष्ट पण बनतो, कंठष्ट पण बनतो किंवा कालओग पण बनतो. आपण कालओग घेऊ. काल प्लस ओघ. कालच्या शेवटीला काय येते, अ येते आणि इकडं काय येतो, ओ येतो. अ प्लस ओ काय बनायला पाहिजे, औ. म्हणजे हा शब्द कसा बनतो, कालौघ. मग असे शब्द अजून आहेत, काय दंतौष्ठ्य, वनौषधी. बाकी काय जे असतील ते पुस्तकात वाचून घ्या, त्यांची फोड बघा. परत एकदा, विग्रह कशाला म्हणायचं आणि संधी कशाला म्हणायचं. तर अ प्लस ओ हे जे आपल्याला काय दिसतंय याला आपण म्हणतो संधी. आणि विग्रह म्हणजे काय, तर शब्दाची फोड. इथं एक सेंटेन्स लिहितो, ते पाठ झालं तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. विग्रह म्हणजे काय, शब्दाची फोड. म्हणजे आता एक एक आहे, तर विग्रह काय होणार आहे, एक प्लस एक हा विग्रह झाला. आणि ओरिजिनल शब्द काय, एक एक. अजून एक एक सारख्या मतैक्य, क्षणिक, सदैव असे अनेक शब्द आहेत, ते वाचून घ्यायचेत. नेक्स्ट, चौथा प्रकार. याच्या आधी कोणकोणत्या स्वरसंधी बघितल्या आपण, नाव आठवतात का. पहिली दीर्घादेश, नंतरचे वृद्धादेश, त्याच्यानंतर गुणादेश बघितली, गुणादेश नंतर वृद्धादेश, आणि आत्ता ही यनादेश. यनादेश य आलं लक्षात. मग य वरचे नावं लक्षात ठेवायचे फक्त, य, र आणि व. आता याचे एक्झाम्पल बघा. कायम मी दोन एक्झाम्पलमध्ये कन्फ्यूज होतो, मी दोन इथे एक्झाम्पल घेतोय. प्रीती प्लस अर्थ आणि पितृ प्लस अर्थ. तर हे जे पहिले तो शब्द बनतो प्रित्यर्थ, आणि जो दुसरा शब्द आहे तो बनतो पितृ अर्थ. पण ह्या दोन्ही पण संधी काय, स्वर संधी आणि काय, यनादेश. आता स्वर कशामुळं, तर प्रीतीमध्ये ई आहे आणि इकडं अ आहे. पितृमध्ये र आहे शेवटी आणि इकडं अ आहे. जेव्हा ई प्लस य यांची संधी झाली ना, तर य बनला. आणि रू प्लस अ यांची जेव्हा संधी झाली तेव्हा र बनला. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट एक्झाम्पल, अभ्युदय किंवा प्रत्येक. अभ्युदयची फोड कशी होणार आहे, अभि प्लस उदय, आणि प्रत्येकची प्रति प्लस एक. यांची संधी, अभिचा ई प्लस उदयचा उ, ई प्लस उ, य बनतोय परत. प्रतीचा ई प्लस एकचा ए आणि ई प्लस ए यांचा काय बनतोय, य बनतोय य. म्हणूनच प्रत्येकमध्ये य आलं ना. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे, तीनच बनतात, य बनतो, र बनतो किंवा व बनतो. आता य र बघितलं, वचं एखादं एक्झाम्पल बघूयात आपण. अनु प्लस अर्थ किंवा सु प्लस अल्प किंवा सु प्लस स्वागतचं सु प्लस आगत पण होतं. लघु प्लस आकार घेऊ आपण, लघु आकार. अणूचा काय येतोय, आता इथे मी संधी लिहितो, अणूचा उ येतो प्लस अर्थचा अ, उ प्लस अ काय बनते, व बनतो. ही संधी लक्षात ठेवा, उ प्लस अ व बनतो. त्यानंतर स्वागतचं किंवा स्वल्पचं जरी म्हणलं आपण तरी उ
प्लस अ परत काय बनतंय व आणि लघुचा उ प्लस आ याचं काय बनतं ते वा बनतं लघु आकारचं. ॲक्च्युली ते व प्लस आ वा बनतं. ठीक आहे. आणि शब्द काय होतात आता माहिती आहे आपल्याला. मग अनर्थ, अन्वर्थ, स्वल्प आणि लघु आकार. य र व ही यनादेश संधी. ओके. नेक्स्ट संधी आहे अयादी आदेश. अयादी आदेश संधीचा एक नियम असा सांगतो की ए, ऐ, ओ, औ हे जे काही स्वर आहेत यांच्या पुढं अजून कोणता पण स्वर आला तर ऐ, आय, औ आणि आव असे आदेश तयार होतात. त्याला अयादी आदेश संधी असं म्हटलं जातं. आता प्रत्येकाचं एक्झाम्पल बघूयात. पहिलं ने प्लस अन. इथं तुम्हाला कोणता स्वर दिसतोय ए प्लस काय आलाय अ म्हणजे ऐची संधी झाली ना म्हणून ते नयन. नेक्स्ट एक गय. इथं आता हे अ आहे ना आणि प्लस अन तर इथं स्वर कोणता आहे ऐ प्लस अ. मग आता हा शब्द कसा तयार झाला गायन म्हणजे आईची संधी झाली. पहिली कोणती संधी होती ऐची संधी. नेक्स्ट एक्झाम्पल श्रो प्लस अन. श्रो आहे ना म्हणजे ओ आला प्लस अ म्हणजे कोणती संधी व्हायला पाहिजे इथं औची संधी. म्हणून शब्द काय तयार झाला श्रवण. अवी किंवा आवी अशी पण एक संधी तयार होती. एक्झाम्पल नव प्लस इक तर ही नाविक संधी नाविक शब्द संधी काय तर नवचं आव आणि ईचं म्हणजे ते आवी संधी इथं किंवा आय आव पण बनते. आवचं एक्झाम्पल कसं बनवू शकतं इथं रव प्लस अन. रवमध्ये आव येतो ना मग औची आव संधी बनती आणि रवणचं काय बनतंय रावण. ओके. तर रिवाईज करायचं म्हटल्यावर अयादी आदेश संधी बघितली आपण क्लिअर झाली. त्याच्या आधी यनादेश बघितली य र व असे जर शब्द बनत आहेत संधीहून तर ते यनादेश. नंतर वृद्धादेश बघितली की गुणादेशचा वृद्ध येते म्हणजे गुणादेशमध्ये जे येतं गणेशमध्ये ए किंवा लंबोदरमध्ये ओ आणि देवर्षीमध्ये अर तर ते ऐ औ आलं तर ते वृद्धादेशमध्ये. एक्झाम्पल एक एक आणि जलौक. त्याच्या आधीची बघितली होती गुणादेश सांगितली ती गणेशची आणि दीर्घादेश संधी म्हणजे सजातीय स्वर संधी. ओके. इथपर्यंत क्लिअर झाले. आता पुढचं जी संधी व्यंजन संधी नेक्स्ट ऑडिओमध्ये टाकते व्हिडिओमध्ये टाकते परत एकदा. थँक्यू.